तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळी अनुदान मंजूर झालेले आहे आणि त्याचा GR सुद्धा आलेला आहे. कोणकोणते 40 तालुके त्याच्यामध्ये आहेत ते आपण या GR मध्ये समजून घेऊया. त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असंच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर याच्यामध्ये खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्याची मान्यता या ठिकाणी दिलेली आहे. आणि ही मान्यता दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी देण्यात आलेली आहे. इथं खाली तुम्ही बघू शकता, अतिवृष्टी, पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आलेले आहेत. तसेच वर नमूद क्रमांक 5 मधील दिनांक 9/11/2023 च्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर 2023 2 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधील तरतुदी विचारात घेऊन जिल्हा स्तरावर तालुकानिहाय दुष्काळाचे मूल्यांकन या ठिकाणी शासनाने केलेले आहे. तसेच तरतुदीनुसार वर अनुक्रमांक 4 येथे 31/10/2023 च्या शासन निर्णयावे राज्यातील 40 तालुक्यांमध्ये खरीप 2023 हंगामाकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. आणि या शासन निर्णयाच्या परिच्छेद 4 मधील तरतुदीनुसार सदर तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान अनुज्ञेय करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरता 33% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने 3 हेक्टर मर्यादित निधीच्या दराने 3 हेक्टरपर्यंत मर्यादित निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व अमरावती यांना देण्यात आलेले आहेत. तसेच खरीप हंगाम 2023 मधील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता वर नमूद क्रमांक 6 ते 11 मधील पत्रांद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहेत. तर अशा पद्धतीने हा GR आहे आणि त्याच्यामध्ये शासनाचा काय निर्णय झाला आहे तो इथं खाली दिलेला आहे. तर याच्यामध्ये खरीप हंगाम 2023 करता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरता वर नमूद क्रमांक 2 येथील शासन निर्णयावे निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण अक्षरी रुपये 2,443,22,71,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. तर अशा पद्धतीने ही रक्कम मित्रांनो शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांना देण्यासाठी ही मंजूर केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात तर अशा पद्धतीने ही माहिती जी आहे ती सूचित केल्यानुसार या प्रस्तावाअंतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात तयार करून संगणकीय प्रणालीवर भरावी. ही कार्यवाही 1 महिन्याच्या आत पूर्ण केलेली पाहिजे आहे. तसेच एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सन 2023च्या पावसाळी हंगामामुळे यापूर्वी अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या ज्या शेती पिकांच्या नुकसानीकरता मदत दिलेली आहे त्याच शेती पिकांच्या नुकसानीकरता या शासन निर्णयाद्वारे पुन्हा मदत देण्यात येणार नाही. तर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. जर तुम्हाला 2023 मध्ये जर मदत मिळालेली असेल, शेती पिकांच्या नुकसानीकरता मदत मिळालेली असेल तर त्याच तुम्हाला आता नुकसान भरपाई मिळणार नाही. तसेच शासन निर्णय जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार पावसाळी हंगाम 2023 मध्ये सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये
जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादित असलेली खातरजमा करण्यात यावी आणि तुमचं जे क्षेत्र आहे ते 3 हेक्टरपर्यंत मर्यादित असावं लागणार आहे। तसेच शासनाने या ठिकाणी त्यांना मदत वाटप केलेलं आहे। लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तसेच राज्य शासनाच्या निधीमधून उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी ही विभागीय आयुक्तांची या ठिकाणी राहणार आहे। तसेच वरील प्रयोजनासाठी प्रधान लेखाशीर्ष 2245 नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य 1 अवर्षण इत्यादी अंतर्गत सोबतच्या विवरणपत्रात दर्शवलेल्या लेखाशीर्षाखालील उपलब्ध होणाऱ्या निधीमधून खर्च करण्यात यावा असे या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि ही सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। तसेच तुम्ही इथं खाली पाहू शकता की याच्यामध्ये ज्या दुष्काळग्रस्त तालुक्यांना निधी मंजूर झालेला आहे तर ते 40 तालुके कोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर त्याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता हे तालुके आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही इथे हे बघू शकता इथं जिरायत, बागायत, बहुवार्षिक पिके तसेच एकूण निधी या ठिकाणी दिलेला आहे। तर याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि कोणकोणते तालुके आहेत ते या ठिकाणी आपण बघूयात। तर इथे पहिल्यांदा नाशिक जिल्हा आहे तर त्याच्यामध्ये मालेगाव, सिन्नर, येवला हे 3 तालुके या ठिकाणी आहेत। तसेच नाशिक विभागामध्ये धुळे, त्याच्यामध्ये सिंदखेडा, नंदुरबारमध्ये नंदुरबार, जळगावमध्ये चाळीसगाव, तसेच बुलढाणामध्ये बुलढाणा आणि लोणार, छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव, तसेच जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा असे हे तालुके आहेत। त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये वडवणी, धारूर, अंबेजोगाई हे 3 तालुके आहेत। नंतर लातूर, वाशी, धाराशिव, लोहारा, नंतर पुणे, पुरंदर, सासवड, बारामती, शिरूर, घोडनदी, दौंड, इंदापूर, तसेच सोलापूरमध्ये बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा आणि माडा हे तालुके आहेत। सातारमध्ये वाई आणि खंडाळा, तसेच कोल्हापूरमध्ये हातकणंगले आणि गडहिंग्लज, तसेच सांगलीमध्ये शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा आणि मिरज। तर ह्या सगळ्या जिल्ह्यांमधील जे काय तालुके आहेत ते याच्यामध्ये असणार आहेत। तर अशा पद्धतीने या GRची ही माहिती होती मित्रांनो। तर तुमच्या कुठल्या शेतकरी बांधवांचं जर 2023 मध्ये झालेल्या दुष्काळामुळे जर काय शेती पिकाचं नुकसान झालं असेल तर त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून त्याचा त्यांना फायदा होईल आणि त्यांना त्याची नुकसान भरपाई मिळेल। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या टेकवाला चॅनलला लाईक करा। जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये सांगा, मी त्याचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।